रमा भीमरावजी आंबेडकर रत्नागिरी जिल्हा आहे ना, तो निसर्गाने मुक्त हाताने दिलेलं वरदानच. रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळा नावाचं गाव, त्यामध्ये 50-50 लोकवस्तीचं गाव म्हणजे वणणगाव. तिथे महारवाड आहे. महारवाड्यात भिकूची धुत्र आणि उखळी राहत होती. त्यांच्या पेटी माझा जन्म झाला. मी लई लावायची होती माझ्या बाळाच्या. माझ्या बाळ नेहमी म्हणत होते, माझ्या मुलीने लई शिकवी. आमचं जीवन आनंदात चालू होतं. पण म्हणते ना, सुख जास्त दिवस टिकत नाही. माझ्या माची तब्येत लई खराब झाली. एक दिवस माझ्या माने मला आवाज दिला, रमे ए रमे. मी म्हटलं हो मा येतो. मी तिच्या जवळ जाऊन बसली. तिने मग हातात घेतला. म्हणे रमे आता मा काही खरं नाही बघ. पांडुरंग मला कवा बोलणार काही सांगता येत नाही. मी डोक्यावरून हात फिरवला. म्हणे आता मा संसाराचा गाडा तुलीच सांभाळायचा. मा अशी का म्हणते मला काही समजतच नव्हतं. मानं असं बोलता बोलताच माझ्या माने डोळे मिटले. मी तिला आवाज दिला, मा उठ ना उठ, काय झालं. पण माझी मा काही डोळे उघडत नव्हती. माझी मा आम्हाला सोडून गेली. मला हे बी समजत नव्हतं. काही दिवसांना माझी दादी आम्हाला सोडून गेली. बिना मायेची पाखरं आम्ही पोरकी झाली. मग का मामा जेव्हा आम्हाला आपल्या गावाला आणलं, आम्ही तिघे भावंड आपल्या मामाच्या घरी राहू लागलो. एका दिवशी मी मामासंग बाजारात गेलो. बाजारात सुभेदार रामजी आंबेडकर मामाला भेटले. त्याने मला पाहिलं त्यांच्या मुलासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मला मागणी घातली. मी 9 वर्षाची आणि साहेब 14 वर्षाचे. 1906 मध्ये अंबावडे गावात आमचं लग्न लागलं. लग्न झालं आणि मी रमा भीमराव आंबेडकर झाली. आला सासरेबुवांना माझ्याकडून वचन घेतलं का काही झालं तर साहेबाच्या शिक्षणात अडचण आली नाही पाहिजे. मी वचन दिलं आणि मनात ठरवलं काही झालं तर साहेबाच्या शिक्षणात अडचण येऊ देणार नाही. साहेबला काम होतं म्हणून साहेब त्याला लंडनला गेले आणि काही दिवसात मामाजी मरण पावले. मग मला उपाशी राहायला लागत होतं. मला जेवायला अन्न नाही भेटत होतं. उपाशी राहायची पाडी म्हणायला आली होती. साहेबाच्या कार्यकर्त्याने माझे हाल पाहिले नाही. पण ह्यासाठी पैसे घेऊन आले. एवढ्या मोठ्या स्वाभिमानी माणसाची पत्नी मी आणि ते पैसे घ्यावे हे मला काही पटलं नाही. मी ते पैसे नाही घेतले. मला वाटलं आता आपण का करावं काही समजत नव्हतं. मग वाटलं गोळ्या थापाव्या त्या विकाव्या आणि आपलं पेट भरावं. अशी मी आपलं पेट भरत होती. पण साहेबाला करू दिलं नाही. कारण मामाजींनी वचन दिलं होतं ना, जर साहेबाला माहीत झालं असतं तर साहेब आले असते. म्हणून मी साहेबाला करू दिलं नाही. असे कष्ट केले. साहेब या समाजासाठी खूप कष्ट घेत होते. 18 तास अभ्यास करत होते. एका दिवशी समजलं का साहेब वापस येऊन राहिले. साहेब येत आहे समजल्यावर माझे डोळे त्यांच्या आतुरतेने वाट पाहत होते. असं वाटत होतं साहेबाला कवा पाहतो ना कवा नाही. साहेब आले समजतात धावत सुटले. मी लुगड्याकडे लक्ष केलं. लुगडं फाटकं होतं. एवढ्या मोठ्या साहेबाची मी पत्नी आणि फाटकं लुगडं लोक काय म्हणतात म्हणून आठवड्याकडे लक्ष गेलं. आठवड्यावरची पेटी काढली, त्यातला शेला काढला. मग साहेबाचा सत्कार झाला होता ना, जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी मग साहेबाचा सत्कार केला होता तेव्हा हा भरजरी शेला मग साहेबाला दिला होता. तो शेला दिला आणि धावत सुटले आणि बघतो तर काय या समाजाने मग साहेबांनी वेळून टाकलं होतं. मग साहेब बोटीतून उतरले. साहेबाचा जय जयकार चालू होता, बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय. एका झाडामागे उभी राहिली आणि त्यांनी बुडून पाहिलं. अहो एवढ्या गर्दीत मी साहेबाच्या महाकडे लक्ष गेलं, त्याच्या रमाकडे लक्ष गेलं. तिथून आले महाकडे. म्हणे रमा का बरं तू इथे उभी आहेस? का बरं तू इथे उभी आहेस? माझ्याजवळ का बरं मिळाली? मी म्हटलं साहेब हा समाज तुमच्या आतुरतेने वाट पाहत होता. मी तर तुमची पत्नीच, मी तुम्हाला केव्हाही भेटू शकतो. पण हा समाज, या समाजाचा महाताईला तुमच्यावर हक्क आहे. मी तर तुमचीच. मग काही दिवसांना आम्ही मुंबईत राहायला आलो. मुंबईत साहेबांनी घर बांधलं.
आणलं. त्याचं नाव आम्ही ठेवलं राजगृह. आम्हाला 3 मुलं होती, एका मागे एक गेली. राजदत्त माझा खूप लाडाचा होता. राजदत्तात माझा जीव बसत होता. साहेबाचा लय लाडाचा होता महाराज दत्त. साहेबाला काहीतरी काम होतं, साहेब बाहेर निघून गेले. पण मग राजदत्ताची तब्येत अचानक लय खराब झाली. एवढी खराब झाली त्याला उचललं आणि डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेब लेकराला पाहावं, ना लेकराला पहा, महाराज दत्ताला पाहावं, महाराज दत्त कसं जे करते पहा. पण डॉक्टरनं हात नाही लावला. डॉक्टर म्हणत होता तुम्ही पैसे आणा, नाही तुम्ही हात नाही लावत. नाही म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे ना, तुम्ही जेवढे म्हणाल तेवढं माझ्या साहेब तुम्हाला पैसे देऊन पहिले मला लेकराला पहा, महाराज दत्ताला पहा तुम्ही. अहो त्याच्या पायाला गेली, त्याच्या पायावर मग लेकराला ठेवलं, पण त्याने हात नाही लावला. महाराज दत्त मग मांडीवरच मेला. मग मांडीवर जेवत महाराज दत्ताला जोरात ओरडली, राज दत्ता, अरे राज दत्ता. एवढा मोठ्या समाजासाठी कार्य करणारा ना साहेब, या समाजासाठी एवढं कष्ट केलं ना साहेबांना, पण त्यांच्या लेकरासोबत असं व्हावं हे मला काही पटलं नाही. तेव्हापासून मी खचून गेलो. जेव्हापासून मला मरण समजत नव्हतं तेव्हापासून मी मरण पाहिलं. पहिले मग माझं, मग दादाचं, मग मामाजींचं, आणि एका मागे एक ना ढकलायचं. खचून गेली होती तेव्हा माझी तब्येत दिवसेंदिवस खालावत जात होती. दिवसेंदिवस माझी तब्येत खराब होत जात होती.